नमस्ते मित्रांनो, आपण पाहत आहात तुमचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ICT गुरु वे टू हॅपी लर्निंग। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची परीक्षा ऑक्टोबर 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यापीठाने काही महत्त्वाच्या सूचना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत। या ऑनलाईन परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब कोणती असेल तर ती म्हणजे कॅमेरा आणि मायक्रोफोन। आपण लॅपटॉप किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरून जर परीक्षा देत असाल तर आपला कॅमेरा आणि मायक्रोफोन हा चालू असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे सेटिंगमध्ये बदल करणं अपेक्षित आहे। चला तर या आपण व्हिडिओमध्ये पाहूया शिवाजी विद्यापीठानं कोणत्या महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत आणि कॅमेरा आणि मायक्रोफोन चालू ठेवण्यासाठी कोणते महत्त्वाचे सेटिंग्समध्ये आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या होमपेजवर आहे। या होमपेजवरच आपल्याला या ठिकाणी परीक्षेसंदर्भाच्या सर्व महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। परीक्षेचं टाइम टेबल असेल, परीक्षेसंदर्भाच्या महत्त्वाच्या सूचना असतील त्याही या ठिकाणी दिलेल्या आहेत। या परीक्षेच्या सूचना काय आहेत आणि कॅमेरा संदर्भात काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तेही आपण पाहूया। तर शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झामसाठी या आपल्यासमोर इन्स्ट्रक्शन आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम परीक्षेचा फॉर्मॅट कोणत्या प्रकारचा आहे। तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ही बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाईन एक्झाम असणार आहे। परीक्षेच्या पूर्वी आपल्याला मेलद्वारे किंवा आपण जो रजिस्टर केलेला मोबाईल आहे त्या मोबाईलवर SMS द्वारे आपला लॉगिन ID आणि पासवर्ड पाठवला जाणार आहे। त्याचबरोबर आपण रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल आणि मेल या दोन माध्यमांच्या द्वारेच आपल्याशी संवाद साधला जाणार आहे। आपल्या काही क्वेरीज असतील किंवा आपल्याला काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला विद्यापीठाला काही सूचना द्यायच्या असतील तर या केवळ दोन माध्यमातूनच आपल्याला सूचना दिल्या जातील। आपल्याला मिळालेल्या एक्झाम शेड्यूलमध्ये आपण आपल्याला मेलद्वारे किंवा SMS द्वारे विद्यापीठाकडून मिळालेला जो लॉगिन ID किंवा पासवर्ड आहे तो इन्सर्ट करून परीक्षा देऊ शकतो। अशा प्रकारे एक्झामचा फॉर्मॅट असणार आहे। यानंतर ही ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी किंवा कोणत्या आवश्यक बाबी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत। या परीक्षेसाठी आपल्याकडे एखादा लॅपटॉप असणं गरजेचं आहे किंवा कम्प्युटर असणं गरजेचं आहे किंवा आपल्याकडे ॲटलिस्ट मोबाईल असणं गरजेचं आहे की ज्याद्वारे आपण परीक्षा देऊ शकू। या लॅपटॉप, कम्प्युटर किंवा मोबाईल या कोणत्याही डिव्हाइसला अत्यंत उत्तम प्रकारचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी सूचना आहे की या डिव्हाइसला जे कोणतेही डिव्हाइस तुम्ही ऑनलाईन एक्झामसाठी वापरणार आहात त्या डिव्हाइसला किमान 512 kbps इतकं स्पीड असणारं इंटरनेट आवश्यक आहे। आणि सर्वात शेवटची सूचना जी महत्त्वाची आहे की आपल्या डिव्हाइसवर Google Chrome हा ब्राउझर असणं खूप गरजेचं आहे, कारण ही जी ऑनलाईन एक्झाम आहे ही ऑनलाईन एक्झाम Google Chrome या ब्राउझरला जास्त सपोर्ट करत असल्यामुळे त्याच्याद्वारेच आपण ही परीक्षा देणार आहोत। जर आपल्या मोबाईलला Google Chrome हा ब्राउझर नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून तो डाउनलोड करू शकताय किंवा आपल्या PC किंवा लॅपटॉपला जर हा Google Chrome ब्राउझर नसेल तर तोही तुम्ही Googleवरून डाउनलोड करू शकताय। तो कशा पद्धतीने करायचा त्याचं एक थोडक्यात आपण उदाहरण पाहूया। पहा, मी या ठिकाणी Googleवर आलेलो आहे। या ठिकाणी आपण टाकणार आहे Google Chrome डाउनलोड फॉर PC या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी जी पहिली साईट येईल Google Chrome ब्राउझर डाउनलोड नाव, तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो। इथे डाउनलोड क्रोम हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून आपण Google Chrome आपल्या डिव्हाइसवर, आपल्या लॅपटॉपवर किंवा PCवर डाउनलोड करून त्याद्वारे आपण ही परीक्षा देऊ शकतो। जर आपण आपल्या मोबाईलवरून परीक्षा देत असाल तर आपल्याला आपल्या मोबाईलवर Google Chrome असणं गरजेचं आहे। हा Google Chromeचा सिम्बॉल आहे। जर आपल्याकडे Google Chrome हे ॲप जर नसेल
तर प्रथमतः तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. मी या ठिकाणी पहा प्ले स्टोअरवर जाऊन प्ले स्टोअर या ॲपवर जाऊन या ठिकाणी सर्चवर आपण इथे गुगल क्रोम असं टाईप करू शकतो. पहा या ठिकाणी ऑलरेडी माझ्याकडे गुगल क्रोम हे ॲप आहे, त्यामुळे मला या ठिकाणी अपडेट दाखवत आहे. त्याऐवजी आपण या ठिकाणावरून डाउनलोड करून घेऊ शकताय आणि या गुगल क्रोमच्या माध्यमातून आपण ती जी परीक्षेची लिंक असेल ती लिंक ओपन करू शकताय. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वेब कॅमेऱ्यासाठी किंवा मायक्रोफोनसाठी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन विद्यापीठाने दिलेले आहेत. आपला जो वेब कॅमेरा आहे तो वेब कॅमेरा टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे. ही लिंक मी आपल्याला या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे. आपण त्या ठिकाणावरून आपल्या मोबाईलचा किंवा आपल्या लॅपटॉपचा जो वेबकॅम आहे तो टेस्ट करू शकताय. तो कसा टेस्ट करायचा हे आपण पाहूया. त्यापूर्वी आपण त्या संदर्भात ज्या 2 महत्त्वाच्या सूचना विद्यापीठाने जारी केलेल्या आहेत त्या आपण पाहू. त्यातली विद्यार्थ्याचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसण्यासाठी विद्यार्थी ज्या ठिकाणी किंवा ज्या खोलीतून ही परीक्षा देत आहे त्या खोलीमध्ये भरपूर प्रकाश असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण जे डिव्हाइस यूज करत आहोत त्या डिव्हाइसला जो असणारा कॅमेरा आहे तो चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असणं अपेक्षित आहे. तर चला पाहूया आपण पहिल्यांदा हा आपल्या डिव्हाइसचा जो वेबकॅम आहे तो आपण टेस्ट करणार आहोत. या ठिकाणी लिंक दिलेली आहे, या लिंकच्या माध्यमातून आपण हा वेबकॅम टेस्ट करणार आहोत. मी या लिंकवर क्लिक करतोय. पहा या ठिकाणी आपण विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झामच्या पोर्टलवर आलेलो आहे. या ठिकाणी आपण आपला वेबकॅम टेस्ट करू शकतो. आता ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारे एक डायलॉग बॉक्स समोर येईल ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे यूज युअर कॅमेरा. या ठिकाणी आपण अलाउ या बटनावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक आपला कॅमेरा चालू होईल. पहा या ठिकाणी कॅमेरा चालू झालेला आहे. काही वेळेला अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स न येणं किंवा कॅमेऱ्याचा कोणत्याही प्रकारचा एरर येणं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यास या ठिकाणी विद्यापीठानं आपल्या PCच्या किंवा लॅपटॉपच्या सेटिंगमध्ये काही महत्त्वाचे बदल करायला सांगितलेले आहेत. या ठिकाणी कॅमेरा आणि मायक्रोफोन हा अलाव करायला सांगितलेला आहे. आता हा कशा पद्धतीनं आपण कॅमेरा किंवा मायक्रोफोन अलाव करू शकतो हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. जर आपण मोबाईलवरून परीक्षा देत असाल तर मोबाईलवरील सेटिंगमध्ये काय बदल करावे लागतात हेही आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर तुम्ही जर परीक्षा देत असाल आणि अशा प्रकारचा कॅमेऱ्याचा किंवा मायक्रोफोनचा कोणताही प्रॉब्लेम आपल्यासमोर जर आला तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे हे आपण प्रॅक्टिकली पाहूया. पहा या स्क्रीनवर ही वेबसाईट आहे विद्यापीठाची. या बाजूला या ठिकाणी लॉक दिसून येत आहे. तर या लॉकवर आपण क्लिक केल्यानंतर इथे समोर आपल्याला कॅमेरा हा ऑप्शन येताना दिसतोय. तर या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. पहा या ठिकाणी 3 सब ऑप्शन आहेत. आस्क म्हणजे प्रत्येक वेळी मी कॅमेरा चालू केल्यानंतर मला विचारलं जावं की कॅमेरा चालू करायचा आहे का, मग आपण अलाव म्हटल्यानंतर कॅमेरा चालू होतो. दुसरा नेहमी अलाव करून ठेवायचा की जेणेकरून ज्यावेळी तुम्ही परीक्षेला सुरुवात कराल त्यावेळी तुमचा कॅमेरा ॲटोमॅटिकली ओपन होईल. आणि तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ब्लॉक. जर बाय डिफॉल्ट आपला PC किंवा लॅपटॉपचा जर सेटिंग ब्लॉक असा असेल तर कॅमेरा ओपन होत असताना अडचणी येतात. त्यामुळं पहा मी या ठिकाणी डेमो करून दाखवतो. ठीक आहे, मी या ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. ब्लॉक केल्यामुळे या ठिकाणी ब्लॅक कलरची अशा प्रकारे स्क्रीन आलेली आहे. त्यामुळं वेबकॅमचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवू शकतो. म्हणून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करणार आहोत. पुन्हा कॅमेऱ्याच्या समोर जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून अलाव या बटनावर क्लिक करणार आहोत. आणि हे सेटिंग लागू होण्यासाठी इथं म्हटलेलं आहे टू अप्लाय युअर अपडेटेड सेटिंग टू धिस साईट रिलोड धिस पेज. रिलोड या बटनवर आपण क्लिक करणार आहोत. पहा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक वेबकॅम चालू झालेला आहे. बहुतांशी विद्यार्थी हे अँड्रॉईड मोबाईलवरून परीक्षा देणार आहेत. त्यामुळं मोबाईलवरून परीक्षा देत असताना
आपल्याला कॅमेरा किंवा मायक्रोफोन याचा जो एरर येतो तो एरर येऊ नये किंवा जर आल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल हे आपण पाहणार आहोत. आपण प्रथमतः क्रोमवर जाणार आहोत, कारण ही जी परीक्षा आहे ही गुगल क्रोमवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालणार आहे आणि विद्यापीठानं आपल्याला रिकमेंड केलेलं आहे की ही परीक्षा आपण गुगल क्रोमच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी पहिल्यांदा गुगल क्रोमवर क्लिक करत आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॅमेरा टेस्ट करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. आपण ती लिंक या ठिकाणी पेस्ट करूया. या ठिकाणी मी ती लिंक पेस्ट केलेली आहे. या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेचं पोर्टल ओपन झालेलं आहे, परंतु या ठिकाणी एक सूचना आलेली आहे, क्रोम नीड्स परमिशन टू ॲक्सेस युअर कॅमेरा अँड मायक्रोफोन फॉर दिस साईट. या ठिकाणी क्रोम च्या सेटिंगमध्ये अलाउ करणं गरजेचं आहे आपल्या कॅमेऱ्याला आणि मायक्रोफोनला, तरच आपण या ठिकाणी आपला जो कॅमेरा आहे तो कॅमेरा ऑन होऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कॅमेरा वेबकॅम इज स्टार्टिंग, परंतु या ठिकाणी वेबकॅम चालू झालेलं नाही आहे. याचं कारण आपला वेबकॅमचं सेटिंग जे आहे ते सेटिंग आपण बदलणं गरजेचं आहे. काही मोबाईलवर हे सेटिंग ऑलरेडी ऑन असतं, त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज नाही. जर आपल्याला अशा प्रकारचा वेबकॅमचा किंवा मायक्रोफोनचा जर एरर आला तरच त्यासाठीच आपण या व्हिडिओचा उपयोग करून तो प्रॉब्लेम आपण रिसॉल्व करू शकतो. पाहूया कशा पद्धतीनं हे करता येईल. आपण यासाठी या ठिकाणी 3 डॉट्स दिलेले आहेत. या 3 डॉट्सवर क्लिक करणार आहोत पहिल्यांदा. त्यानंतर अत्यंत खाली गेल्यानंतर आपल्याला सेटिंग हा ऑप्शन दिसेल. या सेटिंग ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. आपण या ठिकाणी सर्वात खाली साईट सेटिंग नावाचा हा ऑप्शन आहे. या साईट सेटिंग या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला कॅमेरा आणि मायक्रोफोन हे 2 ऑप्शन दिसून येतील. हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला ब्लॉक दिसून येत आहेत, तर ते आपल्याला काय करायचे, अलाउ करायचे. जर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत. पुन्हा इथे गेल्यानंतर अँड्रॉइड सेटिंग हा ऑप्शन आपल्यासमोर येतो, त्याच्यावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा इंटरफेस येईल क्रोमचा. हा संपूर्ण क्रोमसाठी ॲप्लिकेबल असेल. या ठिकाणी परमिशन हा ऑप्शन आहे. या परमिशन ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी कॅमेरा, मायक्रोफोन हे जे ब्लॉक केलेले ऑप्शन आहेत ते आपण चालू करणार आहोत. पहा, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या की कशा पद्धतीनं आपण या सेटिंगमध्ये बदल करू शकतो. आपण पुन्हा जेवढ्या स्टेप्स पुढे आलेलो आहोत तेवढे मागे जाणार आहे. पहा, ठीक आहे. आपण सेटिंगमध्ये योग्य तो बदल केल्यानंतर या ठिकाणी आपला कॅमेरा चालू झालेला आहे. तर अशा प्रकारे काही वेळेला जर आपल्याला वेबकॅमचा किंवा मायक्रोफोनचा प्रॉब्लेम आला तर सेटिंगमध्ये जाऊन आपण मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन हे योग्य ते बदल करून आपण आपला कॅमेरा आणि आपला मायक्रोफोन चालू करू शकतो. याबरोबरच विद्यापीठानं काही महत्त्वाच्या सूचनाही विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली सूचना आहे की फोन कॉल नोटिफिकेशन आल्यास एक वॉर्निंग अलर्ट दिला जाईल. त्यामुळं आपण आपल्या मोबाईलवरील नोटिफिकेशन्स सेटिंगमध्ये जाऊन बंद करायचे आहेत. मग ते व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन्स असतील किंवा इतर कुठलेही सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स असतील, विद्यार्थ्यांनी त्या ॲप्लिकेशनच्या सेटिंगमध्ये जाऊन आपले सर्व नोटिफिकेशन हे बंद ठेवायचे आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. दुसरी सूचना आहे, आपण परीक्षा देत असताना आपल्या आजूबाजूला कोणीही असता कामा नये याची दक्षता घ्यायची. तिसरी महत्त्वाची सूचना आहे की परीक्षेच्या दरम्यान कॅमेऱ्याद्वारे आपले रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्यामुळे आपण परीक्षेच्या ठिकाण सोडून कुठेही जाऊ नये, अन्यथा नियमांचं उल्लंघन समजलं जाईल. पुढची सूचना आहे, विद्यार्थ्यांना वही, पुस्तक किंवा बाह्य माध्यमातून मदत घेता येणार नाही. विद्यार्थ्यांना 60 मिनिटाचा वेळ असेल. परीक्षेच्या कालखंडामध्ये परीक्षा थांबवून पुन्हा परीक्षा चालू करता येणार नाही.
TV, सोशल मीडिया आणि नोटिफिकेशन हे सर्व अडथळे आपल्याला बंद करून ठेवावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा चालू असलेले पेज आपण मिनिमाइज करून इतर पेज ओपन केल्यास सिस्टीम आपली परीक्षा टर्मिनेट करेल याची नोंद घ्यावी. त्यानंतर परीक्षा संपण्याच्या 15 मिनिटे आधी सिस्टीम आपल्याला अलर्ट करेल. कोणत्याही प्रकारचा वॉशरूम ब्रेक किंवा स्नॅक ब्रेक अलाउ केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. शेवटची महत्त्वाची सूचना, कोणत्याही तांत्रिक कारणामुळे परीक्षा बंद झाल्यास नियोजित वेळेमध्ये आपण पुन्हा लॉग इन ID टाकून आपण परीक्षा देऊ शकतो. अशावेळी यापूर्वी दिलेली उत्तरे सेव्ह राहतील व बंद वेळेपासून पुढचा वेळ परीक्षेसाठी उपलब्ध राहील याची नोंद घ्यावी. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास शिवाजी विद्यापीठाने डिस्ट्रिक्ट वाईज हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. सर्वांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.